भारतीय जनता पक्षामधील वरिष्ठांनी जर परवानगी दिली तर आपण नामो निशाण मिटवून टाकू असं म्हणत वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं। तर आता गणेश नाईक यांच्या या टीकेचा शिवसेनेच्या नेत्यांनी समाचार घेतलाय। आम्हाला वारंवार आव्हान दिलं जातंय, आता आम्ही शांत बसणार नाही असा इशारा संजय शिरसाट यांनी दिलाय। तर शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी गणेश नाईकांवर जहरी टीका केली आहे। किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना ते ह्यांचे नामनिशाण साफ करून टाकावं हे मी आज परत बोलतो। पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो। काय बोललो आम्ही आदेश मानतो। मनाला नाही न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केलेले पक्षाकरता पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता असं माझं मत आहे। मी गणेश नाईकांच्या भूमिकेशी सहमत आहे। ठाण्याच्या निवडणुकीत सुद्धा साताऱ्यातल्या ड्रग्जचा पैसा मोठ्या प्रमाणात आला आणि त्या पैशाच्या ताकदीवर आणि दहशतीच्या बळावर ठाण्यामध्ये शिंदे गटानं बहुमत मिळवलं। गणेश नाईक गेले सातत्यानं काही दिवस या विषयावरती भूमिका मांडतायत आणि ती भूमिका अमान्य करता येणार नाही। अलीकडे गणेश नाईकाचा एकच धंदा झालाय की रोज उठायचं आणि एकनाथ शिंदे साहेबांवर भुंकायचं। पण लक्षात ठेवा, हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार। आणि मला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा सांगायचंय की लवकरात लवकर या राजकारणातल्या भटक्या कुत्र्याची राजकीय नसबंदी करा, नाहीतर आम्ही जरी महायुतीत असलो तरी या पिसाळलेल्या कुत्र्याला म्युनिसिपालिटीच्या गाडीत घालून कसा बंदोबस्त करायचा हे लाडक्या बहिणींना चांगलंच माहिती आहे। ज्यांचे फक्त रात्रीच खेळ चालतात ते राजकारणातले अण्णा नाईक म्हणजे गणेश नाईक आहेत। आणि अशा या नाईकाचे सगळे काळे धंदे बाहेर काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। गणेश नाईक, अवकातीत राहा। तुमची ख्याती ही फक्त पक्ष, कपडे आणि बायका वारंवार बदलण्यासाठी आहे। अरे, ज्यांच्यावरती बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत, ज्यांच्यावरती विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत, जे स्वतःच्या मुलाला पितृत्वाचं नाव देऊ शकत नाहीत ना, त्यांनी आमच्यावरती बोलूच नये।